ज्या भारतभूमीने आम्हा सर्व बहुजन समाजाला एक सर्वोत्तम भूमिपुत्र अर्थात तथागत गौतम बुद्ध दिले, त्याचबरोबर ज्या महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य निर्माण केलं ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी स्वराज्य संकल्प केला त्या स्वराज्य संकल्पिका स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, ज्यांनी शिक्षणरूपी शस्त्र बहुजनांच्या हाती दिलं ते समाज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि पहिल्या स्त्री शिक्षिका अर्थात माता सावित्रीबाई, त्याचबरोबर संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, या सर्व महापुरुषांना आणि महानायकांना मी प्रथम वंदन करतो आणि सर्व भारतभूमीतील भारतवासियांना मी रमेश पार्वती पांडुरंग बोरकर आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल राजरत्न रमेश या चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, आजचा विषय मी घेऊन आलेला आहे, एक वेगळाच विषय घेऊन आपणासमोर मी आज आलेलो आहे. अर्थातच हा जो विषय आहे ते आमचे कोकणचे गाडगे बाबा, ज्यांना प्रबोधनकार मारुती काका जोशी अशी ज्यांची ओळख आहे, त्या आदरणीय मारुती काका जोशी यांच्याविषयी एक छोटीशी कविता मी या ठिकाणी तयार केलेली आहे. मारुती काका जोशी या त्यांच्या प्रत्येक नावातील प्रत्येक अक्षरावर मला त्यांनी केलेलं कार्य कशा पद्धतीनं भावलं, ते कशा पद्धतीने समाजकार्याशी जोडले गेलेले आहेत आणि समाजाशी नाळ कशी त्यांची जोडलेली आहे, या त्यांच्या नावामध्येच सामर्थ्य दडलेलं आहे आणि त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षरावरून मी हे काव्य तयार केलेलं आहे. आपणास नक्कीच आवडेल, पण हे काव्य सादर करण्यापूर्वी मी आपणास त्यांच्याविषयी थोडासा परिचय करून देणं हे माझं कर्तव्य समजतो. अर्थातच आदरणीय मारुती काका जोशी यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा कोंडगाव या ठिकाणी झाला. त्यांचं शिक्षण 9वी पर्यंतचं आहे आणि मग शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीनिमित्तानं ते मुंबईकडे त्यांनी प्रयाण केलं. खाजगी क्षेत्रात काही महिने त्यांनी नोकरी केली आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये एक दिवस असा आला की 15 डिसेंबर 1964 रोजी ते पोलीस खात्यामध्ये जॉईन झाले आणि तब्बल 42-40 वर्ष सेवा केल्यानंतर दिनांक 2 मार्च 2004 मध्ये ते पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाले. एका पोलीस खात्यात सेवा केलेला हा माणूस समाजकार्याशी कसा जोडला गेला, समाजाशी नाळ कशी जोडली गेली, कोणता असा आयुष्यामध्ये त्यांच्या टर्निंग पॉइंट आला की ज्यांना समाजाशी जोडावं लागलं, तर त्याला एक घटना फार कारणीभूत आहे आणि ती म्हणजे अर्थातच ज्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. दिवसभर गावं स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील अज्ञान अंधश्रद्धा दूर करायचे, ते संत गाडगे बाबा यांचं सन 1956 साली बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये जे कीर्तन झालेलं होतं आणि ते कीर्तन पुस्तकाच्या रूपानं आदरणीय मारुती काका जोशी यांच्या हातामध्ये पडलं आणि पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकातील विचार अतिशय सामर्थ्यवान विचार होते आणि ते विचार मारुती काका जोशी यांनी वाचले आणि त्यांच्या मनामध्ये फार मोठं परिवर्तनाचं वादळ उभं राहिलं. त्यांना कळलं की मानवी आयुष्य हे कशासाठी आहे, स्वहित जपता जपता समाजाचं हित कसं होईल यासाठी सुद्धा प्रत्येक माणसाने प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणून गाडगे बाबांच्या त्या विचारांचा परिणाम आदरणीय मारुती काका जोशी यांच्या मनावर झाला. त्यांचं मतपरिवर्तन झालं.
वैचारिक परिवर्तन झालं आणि मग त्यांनी या रत्नागिरीमध्ये, नवे महाराष्ट्रामध्ये सामाजिक परिवर्तनाची एक चळवळ उभी केली. आणि या चळवळ उभी करण्यामागे त्यांचा उद्देश एवढाच होता की जुन्या धार्मिक रूढी परंपरा ज्या आहेत त्या लोकांना कळाव्यात, त्यातलं सत्य कळावं, त्यातलं असत्य कळावं. आणि एकदा का असत्याची ओळख झाली की मग प्रत्येक बहुजन समाजातील मनुष्य सत्याला जोडला जाईल. धार्मिक रूढी परंपरेतून कशा पद्धतीनं आर्थिक शोषण होतंय हे लोकांना त्यांनी समजावून सांगितलं. लोकांमधील स्वाभिमान जागृत केला. आणि तात्यांच्या अर्थात समाजक्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्रीमाई यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आदरणीय मारुती काका जोशी यांनी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती रत्नागिरी असं एक संघटन उभं केलं. आणि या संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष ते कृतिशील कार्यक्रम राबवत आहेत. आणि या कृतिशील कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये समाज प्रबोधन आणि लोकांनी आपलं आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून नव्या विचाराने ज्या काही आपल्या धार्मिक विधी असतील त्या आपल्याला करायच्या आहेत, मात्र सत्यशोधक पद्धतीनं करून आपली आर्थिक कुचंबना होणार नाही या एका उद्देशाने त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून अनेक नवीन सत्यशोधक पद्धतीने अनेक विधी नव्यानं तयार केल्या. ज्यामध्ये सत्यशोधक शिवप्रवर्तक विवाह असेल, सम्राट बळीराजाचं पूजन असेल, मरणोत्तर फोटोपूजन असेल, गृहप्रवेश असेल इत्यादी विविध विधींच्या माध्यमातून लोकांमध्ये समाज जागृती केली आणि लोकांना आर्थिक संकटापासून दूर केलं. सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्धांचं एक वचन आहे. त्यांनी अखेरचं वचन आपल्या अनुयायांना सांगितलं. त्यांना कळलं की माझा मृत्यू आता समीप आलेला आहे आणि म्हणून आपल्या अनुयायांना जवळ करून त्यांनी अखेरचं वचन आपल्या अनुयायांसमोर प्रकट केलं. ते वचन होतं की आळस न करता उद्दिष्टाची प्राप्ती करा. माझ्या मते हे जे अखेरचं वचन तथागतांचं होतं ते वचन आमचे आदरणीय मारुती काका जोशी तंतोतंत त्यांच्या आयुष्यामध्ये पाळत आहेत. वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा आळस न करता समाज जागृत कसा होईल, भयमुक्त आणि भटमुक्त समाज कसा होईल यासाठी झगडणारे, रात्रंदिवस मेहनत घेणारे आमचे आदरणीय मारुती काका यांना मी सलाम करतो, त्यांच्या कार्याला सलाम करतो. आणि त्यांच्या नावामध्ये जे सामर्थ्य आहे, त्यांचं उर्वरित आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षरापासून मी तयार केलेली ही कविता आपणासमोर सादर करत आहे. मारुती काका जोशी असं त्यांचं नाव आणि त्या प्रत्येक नावातील प्रत्येक अक्षरावर मी केलेलं हे काव्य आपणासमोर सादर करत आहे. मारुती काका जोशी. मागासलेल्या जनांना ज्ञानरूपी अंजन दिले आपण नयनी. मागासलेल्या जनांना ज्ञानरूपी अंजन दिले आपण नयनी. रुजविले परिवर्तनाचे रोपटे साऱ्यांना एक करुनी. रुजविले परिवर्तनाचे रोपटे साऱ्यांना एक करुनी. तिमिरातही मार्ग शोधिला हाती ज्ञानदीप घेऊनी. तिमिरातही मार्ग शोधिला हाती ज्ञानदीप घेऊनी. काम करावे निस्वार्थाने हेची ध्येय आपुले मनी. काम करावे निस्वार्थाने हेची ध्येय आपुले मनी. कार्य आपुले प्रबोधनाचे विज्ञानाची कास धरोनी. कार्य आपुले प्रबोधनाचे विज्ञानाची कास धरोनी. जोडत गेलात बहुजन सारा कोकणचे गाडगे बाबा होऊनी. जोडत गेलात बहुजन सारा कोकणचे गाडगे बाबा होऊनी.
यश मिळाले तरी अहंकार नाही अशी आपुली जीवन कहाणी. यश मिळाले तरी अहंकार नाही अशी आपुली जीवन कहाणी. शिव फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा रुजविलात आपण बहुजनांच्या मनी. शिव फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा रुजविलात आपण बहुजनांच्या मनी. असे आमचे आदरणीय मारुती काका जोशी यांच्या नावातील प्रत्येक अक्षरापासून तयार केलेलं काव्य आपणासमोर मी सादर केलेलं आहे. आपणास आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा एक नवा विचार घेऊन मी पुन्हा एकदा आपणासमोर पुन्हा येईन. तोपर्यंत मी इथेच थांबतो. सर्वांना पुन्हा एकदा सस्नेह जय भारत, जय संविधान.